Hey guys, welcome to another video. और सारा मांझरी ने पूर्ण वाट लाव दिया गाड़ी की है। तो आज है सैटरडे और मैं ऑफिस जाने के लिए निंजा फॉल इस्तेमाल करूंगा। मला गावी जायचं आणि त्यासाठी एकदा चालवून बघितली पाहिजे, कारण की आताच रिपेअर करून आणले. मला फक्त हा ब्रेक जो आहे ना तो जरासा वरती वाटतो, हा वाला. तो एक मला जरा खटकत असेल तर मी जाऊन पहिला हा जरा खालती करून घेणार आहे. What a fun! What a fun! चल चल. ऍक्च्युली प्रॉब्लेम काय झाला माहिती काय, माईक लावू शकत नाही बिकॉज ऑफ फॅक्टरी आहे ना ती गेली आहे माझ्या मते, आणि मी पॉवर बँक वर लावलं. हे तुम्ही नोटीस केलं असेल ना, तर तुम्हाला कळेल की मी पॉवर बँक वर लावलेलं आहे सगळं हे सगळं. आणि त्या पॉवर बँक मुळे माझा माईक अडॅप्टर बरोबर कम्पॅटेबल नाही आहे तो मला डायरेक्टली लावायला लागतो, डायरेक्टली एकदम. आणि त्याच्यामुळे माझा आवाज तुम्हाला सरसरीत किंवा येणारच नाही असं होऊ शकतं. तो सॉरी त्यासाठी. पण हा ब्लॉग आहे निंजाचा आणि मला काढायची होती ना, गणपतीला जायचं भाई राईडला, म्हणून मी काढली बघायला. चांगली पाहिजे त्या दिवशी बनवून आणलेली वस्तू रिव्हलच कॉफी. आणि आता वाचलेत 9 आणि आपण इकडनं पहिला निघूया. मला 1 तासामध्ये ऑफिसला पोहोचायचं आणि मी तो कसा पोहोचणार आहे मला नाही माहित, कारण की कधी कधी ट्रॅफिक लागतं सॅटर्डेला पण. हो ना. आणि मी आता सांगतो तुला इकडनं दादर ऑलमोस्ट 6 किलोमीटर आहे. हवा पण कमी वाटते. लेट्स जिथे मला भागायला भेटतं ना मी तिथे बघून लागतो. मला माहिती आहे कुठे भेटणार आहे, बँड्राला भेटणार आहे. ओ माय गॉड, निघालो तर खरं हे कालाखांडी होतच होणार माझ्या आयुष्यात. ग्लव्ज मी तिथे ठेवले बिकॉज कॅमेरा. हॅलो पप्पा, पप्पा खालती दुसऱ्या बाईक वर मी ग्लव्स ठेवलेत. निंजा काढताना मी ग्लव्स तिकट ठेवून दिले. हा व्लॉग मोठा होणार आहे जेव्हा पण मी मोठा व्लॉग करतो ना भाई. मी आता तर काय फोनवर एडिट करतो भाई, लगेच जास्तीत जास्त मोठा होणार ब्लॉग. बट तो आज सकाळी उठलं मी हेल्मेट मध्ये माईक लावलं. किती ते डेडिकेशन फॉर व्लॉग. आणि हिअर वी गो अगेन मोठं ब्लॉगिंग. कसंही करून मला बँगाला जाताना गोप्रो काढून परत लावायचं, कारण की तिथे पोलीस असतात आणि पोलीस कधी उतरवणार नाही, कारण की इट इज नॉट लिगल राईट नाव, कारण की मी वायर लावली ना पॉवर बँक. हो, त्याच्यासाठी हे इलिगल आहे सगळं. तो फायनली हवा भरायला गेलेलो मी. तर हवा भरण्याची इथं खूप लाईन होती. पोलीसवाले मला पकडून मारतील म्हणून मी ब्लॉगच नाही केला, कारण की ती वायर लटकलेली असते. आणि मी आता परत वायर लावली. हो, पोलीस खायच्या यावर लढवायला पाहिजे. लढत नाही घालत तुम्ही, पोलीस पकडणार नाही काय. किती हिपोक्रेसी वाला डायलॉग आहे. और मैं अभी पहुंचा हूँ रखला मेंशन का सिग्नल. मांजरीने ही वायर खाल्ली होतं बघी. खाल्ली आहे नाही तर तापली तर नाही, मांजरीची नसतं दिसतात मला. पण नक्की. आणि हा तो माईक अडॅप्टरचा सीन का आहे का काही. माईक अडॅप्टर आहे, माईक लावलं, सगळं लावलं. फक्त हा जो आवाज येत नाही ना तुम्हाला, त्याचा प्रॉब्लेम एकच आहे, बॅटरी. गोप्रोची बॅटरी जरा हे झाली का पाहिजे, खराब झाली आहे. गाडी पण नाही झाली बट खराब तर झाली आहे, कारण की गोप्रो चालूच नाही होत होता एवढा वेळ. मी आता पॉवर बँकवर चालू केलं. आणि सकाळ सॅटर्डे आहे आणि आज गुड न्यूज आहे की
सिल्वर प्ले बटन येतं यूट्यूब कडून आणि मी काल आलं अनबॉक्स नाही केलं पण आज येतं माझ्या चॅनलचं नाही आहे पण आपण मेहनत करतो त्या चॅनलचं आय एम व्हेरी हॅपी पुढं लेट्स गो इथं पण माझ्या मस्त नेमके फक्त खड्डे नको आहे गाडीला खड्डेच नको आहे आणि मला जोर जोरात बोलायला लागतं बिकॉज हवेचा आवाज तुम्हाला एवढा जोर जोरात येत असेल ना माहिती बाहेर बोलू इथे पण आपली आपली बाजूला बरोबर माल बिंदास मारली आहे ना माल अरे घाबरतं काय लवकर या समोरच्याने एवढं प्रिपरेशन केलंय की पाऊस आला तरी त्याला फरक नाही पडणार आणि मी पाऊस येऊ काही येऊ मला तर आपल्या कॅज्युअल्सवरच जायचं हा. आणि विदाऊट रेनकोट नाही रेनकोट पण कॅरी नाही केलं आम्ही ते इथे परत पोलिसांनी पकडू नको देऊ बस जरा राईटलाच लावूया आपण पाऊस राईटला लावलं तर कसं तिथे ऍक्च्युली आहे ना स्कूलची मुलं सुटतात तिथे बसला स्कूल आहे त्यांची मुलं सुटतात ह्याच टायमिंगला बरोबर होतं तो त्यामुळे जरा जरा ट्राफिक होऊन जातं आणि आता स्कूल चालू झाल्यात ना 2 जुलै महिन्यात त्यामुळे आता मला सवय झाली की इथे ट्राफिक नसतं थोडे लहान मुलं सुटतात तिकडनं तर त्यामुळे जरासं ट्राफिक असतं हा रस्ता कधी नाही सुधारणार भाई हा काही व्हायला जो रस्ता आहे ना हा त्याचा फायदा कधीच नाही सुधारणार कुठं ह्या गाडीचे पप्पी येऊन गेला भाई वाटलं आता मला एक टेन्शन अजून आहे जो की आहे शिवसेना भवनचा सिग्नल उतर किसी ने नहीं रोकना चाहिए ये तो सेटअप है ना पूरा वो एक्चुअली बहुत वियर्ड दिखता है देखो भारतामध्ये पण नाही दिसत असणार तर ठीक आहे सेटअप आहे ना खूप वियर्ड दिसतो त्यामुळे पोलीस पकडतात आय नो इट इज नॉट अ रिस्की अँड ऑल बट त्यांच्यासाठी ते रिस्कीच असतं ना जर तुम्ही काही मॉड करता त्या गाडीला किंवा हॅल्मेटला तर ते रिस्कीच असतं त्यांच्यासाठी मग ते थांबवतात खूप दिवसानंतर मोठा ब्लॉग करतोय ना भाई बहुत अच्छा लगता है और मेरे को पता है तुम लोग को मोटा ब्लॉग ही देखना है देखो पुलिस है ये पुलिस वाला तो कुछ नाही रहेगा म्हणजे तो बघतच नाही हा तुला इथे टाकायचं टाकतो मुंबईत मोठा ब्लॉग केला ना तर माझ्या तोंडातून फक्त एकच गोष्ट म्हणते ही बघ ट्राफिक ही बघ ट्राफिक हे बघ खड्डे ही बघ ट्राफिक एवढंच निघतंय बट लेट्स सी आजकाल मोठा ब्लॉग करण्याचा पण एक ट्रेंड चालू झाला परत आणि मी एवढ्या वर्षापासून करतोय मोठा ब्लॉग तो नो आयडिया लोकांना वाटतं की मोठा ब्लॉग करणं इझी आहे अरे नाही बाबा रील बनवणे सगळ्यात मेन आहे रील बनवणं आणि रेग्युलर कंटेंट देणं पण इझी आहे की हा काही ना काहीतरी जाताना शूट करायचं आणि येताना शूट करायचं बस मेन प्रॉब्लेम कुठे येते म्हणतात ना एक स्टोरी असली पाहिजे त्या व्हिडिओमध्ये किंवा त्या ब्लॉगमध्ये काहीतरी एक असं दाखवायचं की लोकांना इन्फॉर्मेशन देतो आणि मी आज हिंदीमध्ये ब्लॉग करायचं टाकून मराठीतून ब्लॉग करतो बिकॉज खूप जास्त गोष्टी विचारायला लागले एवढा सनी डे कधी बघितला नव्हता एवढं होतं सुंदर वातावरण आहे मी एवढा बोलतोय ना भाई मी एडिटला बसलो ना की खूप जास्त कट करणार आहे कारण की एवढा मोठा ब्लॉग नसतो ते पण इकडे इकडे जायचं ब्लॉग आणि हे आहे शिवसेना फोन इकडे आल्यावर एक नवीनच ऊर्जा भेटतो आय डोंट नो वाय पण ते जेव्हा बघतो ना तेव्हा असं वाटतं काहीतरी आहे
मराठी माणसाचं. इकडं काय तो फॉलो करतो इकडनं ट्राफिक. हां, जर माझ्या ऑफिसमधून कोणी हा ब्लॉग बघत असेल, बघा मला किती ट्रॅफिक लागते, किती गोष्टींना सामोरं जावं लागतं. हतबल होऊन जातो मी, हतबल. काहीच करू नाही शकत या ट्रॅफिकचं आणि या मुंबईचं. तर जरासं समजून घ्या. तो मला आहे ना, मला या दादर स्टेशनवर ब्लॉग कधी करायचा होता, कधी ना कधी. तू विचार केलेला जेव्हा पण गावतून येऊ, म्हणजे गावावरून येऊ, त्यावेळी मला छान वेळ वेट करायला. आणि आता काय ऑफिस आहे, तो आता आपण डायरेक्ट डायरेक्ट एकदम डायरेक्ट ऑफिस सुटल्यावर भेटू. फायनली अपन निकल चुके हैं ऑफिस से और हमको बहुत क्या देखते हैं भगाओ ना, चलती उतना भगाओ और मैं उसका नहीं किया था actually। और बहुत ज़्यादा ट्रैफिक है, ज़्यादा खर्चा हो रहा है यार ये महीने। 16,000 रिपेयरिंग कॉस्ट। रिपेयर मतलब जो टूटा था वो किया, बस टूटा हल्का फुल्का तो है ही इधर अभी तक। वो है, इसको पूरा चेंज कराना पड़ेगा मतलब। बाकी सब तो हो गया। 16,000 रुपये तो नहीं होता है इधर। हाँ, उसके बाद अभी ये नया खर्चा बैटरी का। मतलब एक मोटर ब्लॉक करने के लिए आपको सिर्फ दिखाने के लिए इतना ज़्यादा खर्चा होता है, और आपको ही सिर्फ नहीं दिखता, मेरे को खुद को अच्छा लगता है आपको, मतलब मेरी लाइफ डॉक्यूमेंट करना। तो वो वही सीन है। और सिर्फ अभी एक कोशिश कर रहा हूँ कि घर जल्दी पहुँचूँ, क्योंकि मम्मी वेट कर रही है ना। कल संडे है, होपफुली सब सब चीज़ें कैटर करूँ, बिकॉज राइड इज़ वेरी इम्पोर्टेंट। और इसी राइड के चक्कर में गाँव भी जा रहा हूँ बाइक लेकर फिर से। इस बार बहुत लंबा रूट है मेरा, और होपफुली बारिश इतना ना होनी तो चाहिए बारिश, बट इतना ना हो कि मेरी फटके चार हो। और दिस इज द लाइफ ऑफ मुंबई का एक वीडियो एडिटर, जो शाम को बिताता है ट्रैफिक में घर जाते वक्त। ये है दादर, दादर प्लाजा का सिग्नल। इधर भी ज़्यादा ट्रैफिक रहता है, आज नहीं रहता है। नहीं, आज नहीं है ब्रो, आज नहीं है, नहीं तो इधर बहुत ज़्यादा ट्रैफिक होता है। माहिम जाके मैं ना एक्चुअली वो करूँगा कि इधर हवा भराने की कोशिश। मतलब जब टर्न मारता हूँ ना, एकदम एकदम ही ज़्यादा टर्न मारता हूँ ना, तो मेरे को लगता है कि हाँ हवा नहीं है। तो ये सिंगल सीटर अभी तक, अभी थोड़ा तो हवा है मेरा वजन के लिए। डबल सीट तो है ही नहीं, तो डबल सीट में लेटता ही से नहीं है। तो पप्पा, अरे पप्पा, इसलिए मैं नहीं निकालता मुंबई में ये बाइक। ये क्या है, क्या चला मैं सुबह इधर से ही भागा भागा के आया, और देख क्या चला ये बाइक। और अभी वो गर्म होगी ना तो और फटके हैं मेरे। जब पैर को हीट आएगी ना तो और ज़्यादा तकलीफ हो ये बाइक में। कोई नहीं शेयर, मेरे को बहुत डर लग रहा है भाई, मेरे को बहुत डर लग रहा है, क्योंकि मैंने सुबह भी मैंने रिकॉर्ड किया। माइक के कारण है ना, जरा सा हिचकिच है मेरे दिमाग में कि उसका ऑडियो कैसे फिल्टर आउट करूँ। बट क्या ही करे, करना तो पड़ता है, करना तो पड़ता है ही। बाय द वे मैंने सोच लिया है, मुझे एक एडवेंचर बाइक चाहिए अभी इसके बाद। बहुत भगा के हो गया, बहुत स्पोर्ट्स बाइक चला के हो गया है, और अभी मुझे चाहिए एक सस्ता टिकाऊ एडवेंचर टूरर, जो मुझे कंफर्ट दे, ओके, जो मुझे दूर लेके जाए। और माय थर्ड प्रायोरिटी स्पीड, वो जो 150 तक आराम से चले, 150 140 आराम से, मतलब क्रूज कर सकते ऐसे स्पीड में चाहिए।
और वही उसी की तलाश कर रहा हूँ मैं अभी। कौन सी ऐसी बाइक है जो 120 140 पे क्रूज कर सके। इसको मैं कर पाता हूँ इसके वजह से। आई नो इट इज गोना बी एक्सपेंसिव स्टफ, बट गाइस, अगर मेरे को ऐसी बाइक मिल गई तो मैं मचा डालूंगा, फुल एकदम मचा डालूंगा। अगर आपको ये ट्रैफिक वाला व्लॉग अच्छा लगा, जो मेरा डेली रूटीन होता है, तो लाइक करो, शेयर करो, कमेंट डाउन, और मिलते हैं ऐसी किसी नए वीडियो में। तब तक के लिए आई गेस, तब तक के लिए बाय बाय, बाय बाय बाय, टाइगर है, बाय बाय।